नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शंभो हॅलो 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 अखिल कोटी ब्रह्मांड नायक कारण करुणावलय पंढरीश पांडुरंग परमात्मा अखंड माया घन हिमग जामात त्रिशूल पाणी भगवान भोलेनाथ माँ जगदम्बा पराम्बा शक्ति ग्राम देवता स्थान देवता इष्ट देवता इन सभी की सेवा में उपलक्ष्य में पवित्र पुण्य पावन पुरुषोत्तम मास के शुभ अवसर पर ये पुण्य पावन भगवान शिवजी की वागमयीन मूर्ति यानी कि शिव महापुराण कथा जिनका आज तीसरा दिन है। इस सुंदर पावन कथा के अवसर पर हम सभी यहाँ उपस्थित हुए हैं। कथा का आज का तीसरा दिन है। कल हमने सृष्टि की उत्पत्ति देखी। भगवान सृष्टि को उत्पन्न क्यों करते हैं, क्या जरूरत पड़ी भगवान को? वो तो खुद अकेला था, सब कुछ कर सकता था। उसके अधिकार से ही इस त्रिभुवन की सब कुछ जो कोई चीजें हैं वो उसके अधिकार से ही चलती है। भगवान ने अलग कोई निर्माण नहीं किया, जो कोई है वो सब भगवान ही है। शिव ने सृष्टि को उत्पन्न नहीं किया, शिव ही सृष्टि हो गई। शिव आणि शक्ती या दोघांचं स्वरूप प्रकृती आणि पुरुष याच्याशी संबंधित आहे। ही जी प्रकृती आहे ना, प्रकृती थोडा आवाज कमी होता काय अडचण नाही। ही जी प्रकृती आहे हा निसर्ग आहे, ही जगदंबा माता आहे, प्रकृती आहे। आणि या प्रकृतीमध्ये जर कोण पुरुष असेल तर भगवान भोलेनाथ आहे। एकटे होते, एकट्यांनी अनेक रूपामध्ये स्वतःला वाटून घेतलं। काय केलं? वाटून घेतलं। तुम्ही महाराज कसं शक्य आहे, एकाने सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला विविध स्वरूपामध्ये कसं वाटून घेतलंय? मुळात जे मूळ शिवतत्व आहे त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया। मूळ शिवतत्वाला रंग नाहीये, रूप नाहीये, तत्व नाहीये, वर्ण नाहीये, छाया नाहीये, वर्ण व्यवस्था माणसाने निर्माण केली आहे। मूळ शिवतत्व हे निराकार आहे, त्याला दिलेला आकार सुद्धा हा मानवाने दिलाय। मूळ शिवतत्व हे सगळ्यांमध्ये व्याप्त झालेलं आहे। ऍक्च्युअल आपण विचार जर केला, सृष्टीचा जो विस्तार आहे हा व्यापानेच झालेला आहे आणि तो भोलेनाथाने केलाय। स्वतः वाटला गेलाय। एकोहम बहुश्याम, स्वतः एकटा असणारा शिव स्वतःला वाटून घेतो, विविध स्वरूपामध्ये नटतो। जनाबाई महाराजांना, अनाडी जनाबाई महाराज आपल्या अभंगातून म्हणतात, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला देव नटला नाना परी। भरून उरला चराचरी, भरून उरला चराचरी, भरून उरला चराचरी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी, चराचर सृष्टीमध्ये भरलेला आहे तो। रीता ठाव नाही उरला, अशी एक जागा नाहीये की ज्या जागेमध्ये देव नाहीये। फक्त पाहण्याची दृष्टी तुमच्या आमच्याकडे नाहीये, हा मोठा प्रॉब्लेम आहे। महिला मंडळ सोनं माहिती सगळ्यांना,
माहिती आहे का सोनं? माहिती नाही, तुमचा जिवाड्याचा विषय आहे तो सोनं म्हणजे. सोन्यापासून दागिने निर्माण होतात ना दागिने निर्माण वेगवेगळे. कानात घालतात त्यांना दागिन्यांना वेगळं नाव आहे, गळ्यात घालतात त्यांना दागिन्यांना वेगळं नाव आहे, नाकात घालतात ती नथ आहे त्या दागिन्याला वेगळं नाव आहे, वेगवेगळ्या ठिकाणी हातात घाततात त्या पाटल्या वेगळ्या आहेत. वेगवेगळ्या दागिन्यांना वेगवेगळं नाव आहे, पण त्या सगळ्या दागिन्यांचं मागचं मूळ तत्व काय? बोला बरोबर, बोला बोला ना. दागिन्यांची नावं बदलली असतील पण मूळ तत्व सोनं आहे. सोनं बदलला का? बदलला नाही. दागिना वापरला गेला, आता बदलवायचा आहे. तो दागिना नेला जातो, त्या दागिन्याचं पाणी केलं जातं आणि न जाणो त्या पाणी केलेल्या दागिन्याला परत नंतर कुठला आकार दिला जाईल त्या दागिन्याला माहीत नसतं. शरीर रूपी दागिनाही तसाच आहे. तुम्हाला हा देह मिळाला आहे, या देहाला तुम्हाला दिलंय. ज्या दिवशी या देहाची व्याप्ती संपेल, ज्या दिवशी या देहाची एक्सपायरी डेट येईल, ज्या दिवशी या देहाची वॉरंटी पिरियड संपेल, त्या दिवशी हा दागिना मोडला जातो, परत घडला जातो. पण परत हाच आकार दिला जाईल असं होत नाही. तुम्ही सोनाराच्या दुकानावर गेल्यावर असं विचारतात का, दादा टोंगलचे भाव काय आहेत, दादा मंगलपोतचे भाव काय आहेत, दादा राणी हारचे भाव काय आहेत, दादा अंगठीचे भाव काय, असं विचारता का? बोला बोला, कशाचे भाव विचारतात? कशाचे? सोन्याचे. वस्तू कुठलीही घ्यायची असली भाव मात्र कोणाचे विचारतात? सोन्याचे. मला सांगायचं काही लक्ष देऊ नाही का? ती बाई आहे, तो माणूस आहे, तो मुलगा आहे, तो बैल आहे, ती म्हैस आहे, ते विहे जनावर आहे, ते जनावर आहे. प्राण्यांची दिसण्याची लकब वेगळी असेल, प्राणी दिसताना वेगळे दिसत असतील, प्राण्यांचा आकार वेगळा असेल, पण सर्व प्राणी जिथून निर्माण होतात ते तत्व म्हणजे ईश्वरीय तत्व, तेच शिव आहे. नाही, ते शिव आहे. आणि ते शिव कसा आहे हे जाणून घेण्यासाठी शिवपुराण आहे. तुम्ही आम्ही ना देवाकडे मागायला अपूर्णच पडतो. आमचं मागणं तरी काय हो, भिकाऱ्यासारखं मागणं आहे आमचं. वाढावे संतान, गृही वावे धनधान्य, देवा नातू होऊ दे, देवा मुलाचं लग्न होऊ दे, देवा हे होऊ दे, ते होऊ दे. या शुल्लक मागण्या हे तुम्ही नाही जरी मागितलं तरी देव देणारच आहे तुम्हाला. याच्यापेक्षा देवाला एक सांगा, देवा तू भेटशील कधी मला? कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. एखादा महाराज भेटल्यावर महाराजाला ही समस्या विचारू नका, महाराज आमच्या घरामध्ये चांगलं नाही हो, काही लय अवघड आहे, काहीतरी उपाय सांगा. त्यापेक्षा एक विचारा, महाराज देव माझ्यावर कृपा कधी करेल? देव मला दर्शन देईल का? माझ्या पामराला मला देवाचं कधी दर्शन होईल का? देवाचा दृष्टांत होईल का? भगवत स्वरूपाचं ज्ञान मला कधी होईल का? मला स्वस्वरूपाचं ज्ञान मला कधी होईल का? महाराज हे शरीर दिलंय मला, देवाने मान्य आहे, पण मग या शरीराच्या अनुषंगाने मला देवाची भक्ती करता येईल का? माझ्या हातांमध्ये टाळी वाजताना भगवंताचं नाव येईल का? महाराज माझ्या मुखातून बोलताना देवाचं नाव येईल का? देवा मला मरताना माझ्या मुखातून देवाचं नाव येईल का? देवे दिला देह भजन घुमटा, 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 देवे दिला देह भजन घुमटा. तो
देवी दिला देह भजना देवी दिला देवाने देह भजनासाठी दिला, भजनासाठी. या देहाची एक एक गोष्ट आहे ना शरीरावरची, ही कामासाठी दिली. पण मात्र या देहाचा उपयोग आम्ही भजनासाठी करत नाहीत, भोजनासाठी करतो. फार विचार केला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. कथा खूप सुंदर आहे. आज आपल्याला कथेकडे वळायचं त्या अगोदर एक प्रश्न तुम्हाला थोडक्यात विचारेल. या देहावरची एक एक गोष्ट देवाने त्याच्या कामासाठीच दिली. आम्ही अभंग म्हणतो, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाची म्हणतो, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. हे सगळं म्हणतो आम्ही, पण आत्मसात नाही करत हो. मला खरंच सांगा बरं, डोळे कशासाठी दिलेत? पाहण्यासाठी दिलेत ना. डोळे कशासाठी दिलेत? पाहण्यासाठी दिलेत. तोंड कशासाठी दिलंय? कशासाठी? बोलण्यासाठी दिले. कान कशासाठी दिलेत? ऐकण्यासाठी. आपण ऐकतो कशाद्वारे? कानद्वारे. पाहतो कशाद्वारे? आपण बोलतो कशाद्वारे? फिक्स आहे ना, काही त्याच्यामध्ये बदल नाही ना. बोलता कशाद्वारे येतं? बोला बोला. बोलता कशाद्वारे येतं? तोंडाद्वारे. मग मुक्याला तोंड नसतं का? तुम्ही उत्तर पटापट द्या. बोलता कशाद्वारे येतं? तोंडाद्वारे. मुक्याला तोंड नसतं का? मग तू का बोलत नाही? ऐकता कशाद्वारे येतं? कशाद्वारे? मग बहिरेला कान नसतात का? बोला ना. असतात. मग काय ऐकू येत नाही? दिसतं कशाद्वारे? मग आंधळ्याला डोळे नसतात का? मग दिसत का नाही? याला एकच कारण आहे. डोळे दिलेत त्याने प्रत्येकाला, कान दिले प्रत्येकाला त्याने, तोंड प्रत्येकाला दिले त्याने, पण त्या तोंडाद्वारे बोलायचं, याने बोलायला हवं की नाही हे त्याच्या हातात आहे. या कानाद्वारे ऐकेल की नाही हे त्याच्या हातात आहे. या डोळ्यांनी तो पाहिल की नाही हे त्याच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. हे मी नाही सांगत, योगेश महाराज नाही सांगत, हे तुकाराम महाराज सांगतात. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे चिंतन चुकू नको, भूलू नको. अरे दाखवणारा देव आहे. डोळे असणं गरजेचं नाही, त्या डोळ्याने देव दिसू देतो का नाही ते महत्वाचं आहे. पाय दिलेत तुम्हाला, पण त्या पायाने तो चालू देतो की नाही ते महत्वाचं आहे. बऱ्याच बाया म्हणतात ना, महाराज गण इच्छाशे पण देवा ते चालू देत नाही. काय म्हणतात? असं बोलतात ना. कोण चालू देत नाही? जेव्हा चालत होतं तेव्हा तू शांत बसत नव्हती. तू संसारात वेळी झाली अख्खा आयुष्यभर त्या पोरांसाठी करण्यामध्ये. आता म्हणते देव चालू देत नाही. महाराज गणित आहे कथा मग बसाने, पण देव पटून देत नाही. हा, इथं बरं मान्य केलं, देव बसू देत नाही, देव बोलू देत नाही, देव चालू देत नाही, देव पाहू देत नाही. ऐकाकडे हो, विज्ञान कितीही पुढे गेलं असेल पण धर्माच्या पुढे गेलं नाही. विज्ञान कितीही पुढे गेलं असेल अध्यात्माच्या पुढे गेलं नाही. ऍक्च्युअल प्रॉब्लेम असा आहे, तुम्हाला खरा अध्यात्म खरा धर्म सांगायला कोणी तयार नाही. कधी कधी जे कथाकार तुमच्या समोर बसलेत ना, त्यांचा 100% देवावर विश्वास नाही, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे समर्पित होऊ शकत नाही. भगवंताला जर मिळवायचंच असेल, अनन्य चिंतयंतो मा, सगळ्या चिंता सोडून द्यायच्या. सर्व धर्म परित्याज्यम मामेकम शरणं व्रज. सर्व धर्माचा परित्याग करायचा आहे, फक्त एका देवाला शरण जायचंय. आणि ते शरण जाताना मनात शंका नको. काय नको? रामचरितमानस नावाच्या ग्रंथामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये भगवान भोलेनाथाची स्तुती करताना गोस्वामी तुलसीदास म्हणतात, सुंदर श्लोक आहे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याविना न पच्यन्ति सिद्धा स्वास्थ्यमेश्वर. भवानी शंकरो वंदे, श्रद्धा विश्वास रूपिणो. आई जगदंबा श्रद्धेचं स्वरूप आहे आणि भोलेनाथ विश्वासाचं स्वरूप आहे.
आणि त्याच्यावरच जर विश्वास नसेल तर भक्ती करून फायदा नाही. एक सांगतो हा, विनाकारण थोताण करू नका, देखावा करू नका, देखाव्याची भक्ती करू नका. खरा विश्वास असेल तर देवावर प्रेम करा, विश्वास नसेल तर जाऊ नका. काही गरज नाही देवाला तुमची. 700 कोटी लोक या जगामध्ये आहेत, अनेक लोक त्याच्या दरबारामध्ये लागलेत रांगेला, प्रत्येकाला दर्शन द्यायचंय. उगीच टाइमपास म्हणून करू नका भक्ती. अंतकरणामध्ये प्रेम असेल तर भक्ती करा, स्वार्थापोटी भक्ती करू नका. देवा मी तुम्हाला पाणी टाकेल ना, तुम्हाला हे प्राप्त कर का म्हणून करायचं त्याने? अरे त्याने हा देह दिला, हेच मोठे उपकार आहेत. आणि परत तुम्ही त्याच्याकडे हे मागतात, मग करायचं काय बाबा? असं थोडी चालतं. माझा सांगायचा अर्थ समजून घ्या. देव नावाचं तत्व समजून घ्या जीवनामध्ये. देव कळणं महत्वाचं आहे, देव भेटणं महत्वाचं नाही. देव भेटून कधीही जातो. दिवसातून तुम्हाला एकदा देव भेटतो, पण तुम्हाला कळत नाही तर काय करेल माणूस. पण तो देव ज्या दिवशी कळला ना, त्या दिवशी जे जे देखी जे भूत ते मानी जे भगवंत. डोळ्याला जे दिसेल ते देव आहे. सर्वागटी राम देहा देव, सूर्यप्रकाश कसरश्मी. डोळ्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट देव आहे. हो, इथं फुलं टाकले ना तुम्ही आमच्या अंगावर, ह्याच्यात सुद्धा देवच आहे. बघा ना काय सुंदर रंग आहे बघा त्याला. ज्याला कुठंच रंग नाही त्याला त्याचा रंग बघा. ज्याचं वर्णन करताना कबीर महाराज म्हणतात, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. त्याच देवाने हा रंग कसा तयार केला असेल हो? कुठं भरला असेल हा रंग? अरे हा सेंट मिळावा म्हणून हजारो रुपयाची लोक अत्तर घेतात. तो सेंट देवाने फुकटमध्ये टाकला या फुलांमध्ये. तो सेंट घेताना त्या सेंट मध्ये, त्या वासामध्ये देव आहे. काय आहे? कधी याची अनुभूती आली नाही? या फुलांमध्ये रंग भरणारा माझा देव आहे. कधीतरी या रंगांना पाहताना त्याच्यात देव पहा. आकाशातून येणारं पाणी आमचं जीवन वाचवतं ना, त्याच्यात सुद्धा देवच आहे. कधीतरी त्याच्यात पण देव पहा. आता आज नाही, उद्याला सांगेल तुम्हाला देव 5 तत्वांनी कशी आपल्याला दररोज साथ देतो. दिवसभरामध्ये देव आपल्याशी किती वेळास आपल्याला भेटतो याचं तुम्हाला अनुभूती उद्याला आणून देईल. फक्त पाहण्याची दृष्टी. या 7 दिवसामध्ये या आपल्या ऐकणाऱ्या कथा ऐकणाऱ्या सर्व भाविक भक्तांची दृष्टी बदलायला पाहिजे. कारण ह्या सामान्य दृष्टीने देव दिसत नाही. तो अर्जुनाचा शालक होता, अर्जुनाचा मामे भाऊ होता, बालपणीचा सखा होता, तरी त्याला फक्त माणूसच दिसत होता, देव दिसत नव्हता. त्यासाठी देवाला विश्वरूप दर्शन घ्यावं लागलं. विश्वरूप दर्शन घेतल्यावर सुद्धा या डोळ्यांनी दिसत नाहीये. हे देवा दिसत नाही तुम्हाला, देवा दिसत नाही. त्यावेळेस स्वतः देवाने मायेचा पडदा बाजूला केला. त्यावेळेस अर्जुनाच्या आयुष्यामध्ये देव होता मायेचा पडदा बाजूला करायला. तुमच्या आमच्या आयुष्यात कोण आहे? तुमच्या आमच्या आयुष्यात ज्ञानोबा तुकोबा आहेत, जे तुमच्या आमच्या डोळ्यावरचा पडदा दूर करून आपल्याला देवाचं दर्शन करून ईश्वरांना. आणि आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांच्या दरबारातली कुत्री आहोत, किंवा आम्ही त्यांचे सेवक आहोत, दास आहोत, जे तुम्हाला तुमच्यापर्यंत संदेश आणतोय. त्यांचा संदेश आहे. इथं बसलेल्या योगेश महाराजचा काही प्रताप नाही. योगेश महाराज काय कुठल्याच महाराजाचा प्रताप नाही. इथं जे आहे ते ज्ञानोबाराय तुकोबारायांचं आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतात हे व्यासांचं आहे. कोणाचं आहे? व्यासांचं. कोणते व्यास? नमोस्तुते व्यास विशारद बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्रम येन त्वया भारत तैल पूर्णम प्रज्वालितो ज्ञानमये प्रदीपा. विशाल बुद्धीचे व्यास आहेत. या जगामध्ये जेवढं काही तत्वज्ञान आहे ते व्यासांच्या मुखातून आलेलं आहे. हे सगळं आम्ही व्यासोच्चिष्ट म्हणत आहोत. व्यासोच्चिष्ट, व्यासांच्या तोंडातलं उष्ट आम्ही तुमच्यापर्यंत आणतोय. आमचं काही नाही याच्यामध्ये. आम्हाला फिलॉसॉफर व्हायचं नाही. आमचे फिलॉसॉफर ज्ञानोबा तुकोबा आहेत. आमचे देव आहेत ते. आणि महाराष्ट्र भाग्यवान आहे. आम्हाला आमच्या देवांची किंमत नाही. आम्हाला आमच्या देवांची किंमत नाहीये. आम्हाला आमच्या संतांची किंमत नाहीये. आम्हाला आमच्या फिलॉसॉफरची किंमत नाहीये. महाराष्ट्र जाऊ द्या, भारताला त्याच्या फिलॉसॉफरची किंमत नाहीये. म्हणून भारत हा सॉक्रेटिसचे विचार ऐकतो. भारत हा सुक्राताचे विचार ऐकतो. भारत हा अरिस्टॉटलचे विचार ऐकतो. भारत हा विदेशी तत्वज्ञांचं, विदेशी जे दार्शनिक आहेत त्यांचं दर्शन तत्व आपण अनुभवतो. आपलं दर्शन तत्व कुठे आपल्याला कळत नाही. वेदांमध्ये कुठून कुठून दर्शन भरलंय पण ते आपल्याला कळत नाही. आता हे सगळं उच्च विचारातले बैठकीतले शब्द आहेत, माफी मागतो, परंतु तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून फार गरजेचं आहे. मायबाप हो, काल आपण सती मातेचा जन्म पाहिला. कथा सगळ्यांना जवळजवळ पाठच असतात, म्हणून कथेपेक्षा कथेच्या मागचा भाव महत्वाचा आहे. शिवतत्व मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे. 7 दिवसामध्ये तुमच्या अंतःकरणात शिव उतरायला पाहिजे. वाटतं का? वाटतं ना?
देव पाहिजे का देवापासून वस्तू पाहिजे? बोला बोला. तो देव आहे ना, काय करतो तुम्हाला माहिती का? बरेच जण म्हणतात महाराज इच्छा पूर्ण होतात का? होतात, पूर्ण होतात. घरात बाळ जर रडायला लागलं तर बाळ जर खेळत नसेल तर खेळण्यासाठी आई बाळाला काय आणून देते? बोला बोला. खेळणं आणून देते. खेळणं आणून त्याच्या ताब्यात देते. बाबा तू खेळत राहा, तोपर्यंत माझं काम उरकते. तसं तुम्ही रडत रडत देवाकडे गेलात का, देव तुमच्या हातात खेळणं फेकून देतो. नातू पाहिजे का? ले आजी नातू, तू नातू मग खेळत बस, तोपर्यंत मन गम्माल करू दे. तो देव तर म्हणतो चला ठीक आहे, काही अडचण नाही. महादेव तर असे आहेत बाबा, त्यांना भजनामध्ये कोणी त्रास देणार नकोय. त्यांना 24 तास भजनच करायचंय. भजनानंदी जगातले पहिले भजनी कोण असतील तर महादेव आहेत. कोण आहेत? महादेव. त्यांनी भजन करावं आणि जगाने ऐकावं. तुम्हाला लक्षात यावं म्हणून सहसा मला फार विनोद जमत नाहीत, पण तुमच्या डोक्यात बसावं म्हणून एखादा विनोद सांगावा. तुम्हाला लक्षात यावं म्हणून दृष्टांत सांगावे लागतात. घरात आता तुम्ही लहान लहान पोरी पुढे बसल्यात, तुम्ही पण सगळे बसल्यात. जर घरामध्ये एखादे पाहुणे आलेत आपल्या घरी, पाहुणे आल्यात की लहान पोरं आहेत ना, ते लहान पोरं जरा जास्त आगाऊपणा करतात. आगाऊपणा कसे करतात ते मग मुद्दाम जातात. आता लहानपणी, आता पोरांना 1 रुपयामध्ये पोट भरत नाही. पूर्वी लहानपणी असं असायचं, जर पाहुणे आले ती घरात जायचे, घरात जाऊन म्हणायचे पप्पा हो पप्पा एक रुपया. काय म्हणायचे? पप्पा एक रुपया. तू घरात जायचं, मम्मी हो मम्मी काय 1 रुपया. मम्मी त्याच्याकडे पाहिजे, त्या पाहुण्या आणि हात मम्मी 1 रुपया. बाहेर नाही, तू पप्पाकडे जा. आता हो पप्पाकडे झाला, पप्पा 1 रुपया दे 1 रुपया. पप्पा म्हणे उन्हाळा बाबा काका ते. पप्पा म्हणे 1 नको लिहू, या 10 रुपयाले. 10 रुपयाला लवकर येऊ नको, लवकर येऊ नको, डोक्याला ताण देऊ नको. तसं भोले बाबाच आहे. एखादी माय लोटा घरून घेऊ गेली का, बाबा हो बाबा देख आमना कोणीही जुरेल नाही. बाबा हो बाबा लोटा घेऊन गेला का, बाबा एवढा भाऊ ना येऊ ना उई का बस मला टेन्शन मिटे एवढं दे फक्त बस, बाकी काहीच नको. महादेवला किवाली जाऊ दे. आई म्हातारीलाही त्रास देते. मुलाचं लग्न करून टाकलं. लग्न झाल्या 6 महिने म्हातारी पाहायला आली. 6 महिन्यामध्ये परत लोटा भरून आले. बाबा हो बाबा देख मन बावले काय कुत्र मांजर तरी काय करावं बा. बाबा म्हणले लईच त्रास देऊ लागले. त्याला भजन पाहिजे. भजन श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम भजन करे महादेव, श्रीराम जय राम भजन करे महादेव, श्रीराम जय राम भजन करे महादेव, श्रीराम जय राम भजन करे महादेव. राम तुझे सदाशिव हो, राम तुझे सदाशिव भजन करे महादेव, श्रीराम भजन करे महादेव, श्रीराम भजन करे महादेव. मेरे भोले बाबा आंख बंद करते ही अपने मन में सुमिरन शुरू कर देते हैं. राम नाम का सुमिरन करने के बाद उन्हें शांति प्रकट होती है. ये शांति इतनी बढ़िया है कि बाबा हजारों साल समाधि में रहते हैं.
एक बात बोलूं, आँख खुली रखकर जो बात नहीं दिखाई देती ना, उस बात को देखने के लिए कभी कभी आँख बंद करनी पड़ती है। भगवान के मंदिर में जाते हो तो दर्शन आँख खुली करके लेते हो या आँख बंद करके? बोलिए बोलिए। प्रभु के सामने खड़े होते हो और आँख बंद करते हो, क्योंकि पता है ये आँख खुली कर ये मूर्ति दिखाई देगी, लेकिन आँख जब बंद करूंगा तो खुद प्रभु दिखाई देंगे। इसलिए श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय राम, श्री राम जय राम, भजन करी महादेव, श्री राम जय भजन करी महादेव, श्री राम जय भजन करी राम पूजी सदाशिव, ओ राम पूजी सदाशिव। दोघांचं एकमेकांचं साठ लोट आहे त्यांचं। राम भजन करतात कोणाचं? महादेवाचं। महादेव भजन करतात कोणाचं? रामाचं। आनंद आहे बुवा। हे तुमच्या आमच्याकडे भेदभाव आहे। हा देव माझा तो देव तुझा, तिकडे भेदभाव नाही, सगळे वरती एकच आहेत। हे येडे खाली भांडत फिरतात। खरं तर भगवंताच्या भक्तीमध्ये भेदभाव नावाचा विषय नसावा। भक्ती करताना मनामध्ये शंका नसावी, विश्वास असावा, विश्वास। सती मातेचा जन्म झाला। सती माता लहानपणापासूनच बाबा भोलेनाथांवर प्रेम करायची। हळूहळू दिवसामागून दिवस जाऊ लागले। जरा मोठी झाली, विचारलं सतीला तुला लग्न कोणाशी करायचंय? सती माता म्हणले की मी लग्न करेल तर भोले बाबाशी। का लग्न करते भोले बाबाशी? मला असा पती पाहिजे तो कधी मरायला नको। कसा पती पाहिजे? तो मरायला नको। अरे 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 अरे, बघा तुम्ही, मुली सगळ्याच जागेवर बसल्या, मुलं बघा तुम्ही।